धन्यवाद. छोटा भजन प्रेमी श्री श्रीधरकर यांच्याकडून पक्वाज वादक आणि भजनी बुवा यांच्यासाठी 100 रुपयाचं असं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद बुवा. सुंदर प्रकारे मनोरंजन आणि त्यातून मार्गदर्शन या ठिकाणी आता केलेलं आहे. चंद्रकांत जाधव छान छान आहे. बुवानी काय सांगितलं म्हणजे कसं असतं महिला सांगता काय दुसऱ्या जमिनीचं काय वाईट बोलत नाही पण किचाळता म्हणतात. किचाळ का काळी दोनला व्हायचं साल आण बघ कसं पटतो पाडसून उडवत ना समजतं. पांढरे दोना कोण पण घालता समजलं. किचाळना हय मग पर्यंत आवाज बोल लावतोय सध्या मी पर्यंत पण लावू शकतो मग कसा पण कसं काळी दोनला आहे स्टँडर्ड आहे. स्टँडर्डला गाऊन बघा तुम्ही कसं वाटतं समजलं ना. पांढरी दोना कोण पण घालता कोणाक कुठे मला सांगतो तू शालेची माका असे कपाटा 2-3 भरली नवीन शाली आणि असो. पण त्याच्यामध्ये मला तर मी तुम्हाला प्रांजळपणे सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये माझं काय तसं दृष्टिकोन नव्हतं. फक्त मी ते काय सांगले की बाबा एवढ्या आपण लांबीला वेणी प्रेमांची आपल्या शाल केली ती आजच्या रात्री पुरती तरी गळ्यात घाल ना. उद्या कपाटात ठेव पिशेत ठेव. तू धंदोला काढलं भांडवला मला माहिती आहे शालीचो दुकान निघत असतो शाली तो पिशेत किती घालता माहिती ते सगळे गोळा करून करून तू आता मी गळ्यात घातले म्हणजे कसा हे आता चुरतली आहे. त्यांना बरोबर घडी केल्या पिशवीत पॅक केल्या सकाळी दुकानामध्ये 150 रुपये धंदेवर राहतो असं नाही. उगाच पिशेत नाही पॅकिंग तू खरंच असशील सत्याचो तर आता शाल गळ्यात घालशील नाही तर मी मानणार तो इथे खूप नेतो शाल गळ्यात घालू तुला असा तुझा सालपाट काढील ना तुला माहिती ना अजून. बरं काय म्हणता ते म्हणता दगडी साड्या फिरत होतो तो त्यामध्ये दिसत नव्हतं. दिसतो काय विषय एवढी इलेक्ट्रिका गाडी घेऊन गेले लग 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 लाईटी येत होतो त्याच्या चमचम चमचम मी चमक त्याच्यात दिसतले मी त्यांच्या बरोबर त्यांनी मला ओळखलं नाही. बाजूचे बुवा बसलेले ना स्वप्नील मिस्त्री ना त्यांनी ओळखलं नाही. हो म्हणता तू दिसत नाही आणि तू गोरो असत आणि तू राजमेंढ दिसतो कोणी तुला सांगल्यांता त्यांना मी शोधतो. कसा माहितीये माणूस काळो असलो ना तर थोडं रेक्यू पाहिजे. म्हणजे आमचे पिक्चर की नाही तिकडे साऊथ इंडियनला आमचे पिक्चर एवढे चलतात की नाही तू कसं कोणी विचारूचा ना. आणि माणूस किती पण काळो असलो तर ठराविक ठिकाणी माणूस किती पण गोरो असलो तर ठराविक ठिकाणी काळाच असणार ना. काय त्याच्यात काय काळो आणि गोरो ते का कॅस आता तुझे कॅस आहे ते काळे सगळे तरी पण आता जे पांढरे कॅस झाले तरी केस केलं लावून दिलंस तू काय सांगलंच ना. हेअर ड्राय असू दे काळ वेळ बोलल्याबद्दल तर काय तितकं काय राग नाही कारण कसं आहे आपल्याला देवान तसं ते काय माणसं घडवल्यान तसं हवं त्याच्यात काही विषय नाही. तुका जर का बोलला तुका समाधान वाटत असाल तर बोल बाबा तसा काय नाही. पण जर लय मागा बोलशी सांगाय आणि काय म्हटलं कर कटावरी एवढे ज्ञानाच्या गोष्टी सांगता. कटावरी म्हणजे काय बावडे चोकट टाकतो कट्टा नाही कट कटेवरी कर कटेवरी ठेवून या
तुळशी हार गळा कासी पितांबर. कसं आहे म्हणते आपण काय बोलतो थोडासा विचार पण करू ना, म्हणजे बोलत सुटलं आणि बुवाने सांगितलं काहीतरी शाळेचा विषय सांगले कसा शाळेचा सांगलं तर लगेच आता फेडून टाकूया, कारण बुवा जवळजवळ 1 तास गजर करतो आणि तो जवळ जो कसे सांगता ना, मग तिकडे गेले ते बघ घरात नाही गेले, चाय पिऊ गेले. तर सांगण्याचं तात्पर्य की आता 1 तास जो घेतो, त्यामुळे आता थोडस ज्याने बुवाने जेवढे तुम्ही काय बोलला तेवढे परतफेड करूया. शाळेला काहीतरी सांगत होते बुवा, शाळेचा काय विषय आम्ही तसे एकाच वर्गात आजूबाजू, तसं काय तू मोठं नाही आले, आम्ही वर्गात. तो काय झाला की आता तो आता कसा करकटेवरीला कटा म्हणता, तो त्याचे शब्द पहिल्यापासून तसे लडबडतो, समजला ना. म्हणजे तू तसंच तो आता इंग्लिश कसा बोलवा, तो फॉरेनरचा तो का इतक्या कसा येतात रे बाबा, इंग्लिश तो भारी बोलतो. हाथ के ऊपर से बना हाड मोड्या, हिंदी पण बोलशी दादा असू दे. तर शाळेचा विषय असं झालो, बुवांचे शब्द ना पहिले असे अडकायचे, जिभेच्या बाहेरच येत नव्हते. तर आपल्या एक कविता आहे बघा मराठीमध्ये, फुल पाखरू छान किती दिसते, फुल पाखरू छान किती दिसते, फुल पाखरू पंख चिमुकले निळे जांभळे, पंख चिमुकले निळे जांभळे, गोडमनी हसते फुल पाखरू छान किती दिसते, फुल पाखरू छान किती दिसते. ही कविता बुवांची 1 नंबर पाठ. आणि त्याच्यात कसा जे आमचे सर होते त्यांचं नाव होतं पंत सर होते. आणि मी यांच्या मागच्या वर्गात ना, पण ह्याचा मराठीचा भाषा तर एवढा भारी ना, म्हणजे तो इंग्लिश मराठी काय बोलाच नको, नुसतं फडफड 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 फडफड. हा तर ते सर होते ना, त्यांचं ह्याच्यावर लय जीव. तर ते कधी पण इन्स्पेक्शनला जर कुठले मोठे साहेब इले गेले, आता परीक्षेचे कसे मोठे साहेब येतात एकाच उभे करायचे, पण तसं होते. आणि ह्यो म्हणजे 1 नंबर ना. पण काय झालं, शब्द उलटत नव्हते ना. तर सरांनी काय सांगितलं नाही, एवढे दिवस प्रश्नांची उत्तरं कशी सांगा. आता बोलले ही मराठीची कविता पाठ करून उद्याचा सर इले तर तुका मनात दाखवूची. तर सर इले आणि पंत सराचे आपले आवडीचे ना बुवांच्या, पंत सर आपले फळ्याक टेकून उभे रावले असे. आणि साहेबिलो वर्गात आम्ही बुवांका उभे रावले. हे पंत सरांनी सांगितलेला होता. सरांनी सांगितलं ना काहीतरी म्हणून दाखवा मराठीतलं, का तुला पटकन उभं राहायचं, मराठीतलं कोणीतरी काहीतरी कविता वगैरे म्हणून दाखवा. उभं रावलं म्हणतो गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. बोल काय ते शब्द बाहेर पडत नाहीत का? नाही अशा घालून नाही ना. गुड मॉर्निंग. आणि सुरू केल्या बोलामान. पंत सर म्हणतात ऐका कसं 1 नंबर बोलतो, ऐका. पुय पाखरू. अरे काय बोलतोय हा? हो सर ऐका, तरी पुढचे शब्द ऐका. वा बेटा छान आहे, बोल वा. बोलू सर, बोल. पुय पाखरू छान किती दिसते, पुय पाखरू पंतची मुताये. इतक्या म्हटल्याबरोबर साहेब म्हणतात, हे गाढवा काय बोलतोय? ह्याचे शब्द पडतानाच नाही.
पण तसं बोलतो नाही तर बोल 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 पुढचा बोल त्या सोडून दे. तो म्हणता सोडून दे कशा मी परत बोलला आणि त्याच्यात तो ताने मारणार. पंतची मुतये पंतची मुतये जांभळे. पंत सर हे गाणवा पुढचा बोल. माका गाडवा बोलता साहेबाच्या समोर थांबा. पंतची मूत ये अशी जांभळे. दुसरं बरोबर होता म्हणता तो काय म्हणता ओ सर हिने जांभळा खाल्ला निघाल जांभळा. पंथची मुतये जांभळे गोयमनी हसये भुय पाथळी. छान किती दिसये भुय पाथळी. छान किती दिसये भुय पाथळी. इतक्या झाल्याबरोबर तो साहेब जसं गेलो ना त्याच्या बचकुड्या घालल्याने पण तसं स्टाफ रूम मध्ये नेऊ नका भुगवल्याने की नाही असो तो हनुमान करून ठेवल्याने सुन मग खाय तो लाईनी तिलो बोलवतो म्हणला. का बाबा झाला दुसऱ्या दिवशी काय झालाय का दुसऱ्या दिवशी अंगबिंग दुखाक लागल्या का झोड झोड झडल्याने स्टाफ रूम मध्ये अंगबिंग दुखाक लागल्याबरोबर तरी पण दुसऱ्या दिवशी आला स्कूलला दुसऱ्या दिवशी येणार होते इंग्लिशचे ते मोठे साहेब येणार होते. इंग्लिश साहेब येण्याबरोबर यांना काय केल्या मार भरपूर पडलेलो होतो. घराकडे गेलो जाताना काय केल्या कॅन्टीनचे 4-5 वडे नेल्या एकदम आणि खाल्ले वडे. एक तर तो अंगाला मार लागलेला आणि त्याच्यात ते वडे होते ते आदल्या दिवशीची भाजी आतमध्ये नासलेली. ते वडे एकटे करून खाल्यान माझं वडापाव तो लय लवण वडापाव खाल्यान मी त्याच्यात पाव खाल्यान आणि वडे खाऊन रात्री पोट बिघडलं आणि सकाळी 7ची स्कूल आणि साहेब येणार 9 वाजता. 7 वाजता म्हणजे जवळजवळ ह्या झोपत नाही रात्रभर रास्ता बळबळातच लागलो नसतो. आणि गेला सकाळी 7ला स्कूल खोलता 6 वाजल्यापासून जाऊन बसलो होते. 6 वाजता स्कूल उघडायच्या आधी स्कूल मध्ये झालं आणि सर म्हणतात अरे हा तू लवकर आला. नाही सर आज बघा मी मस्त पैकी परफॉर्मन्स माझा छानच असेल आज कसं. आणि गेलो आणि काय झाला ते वडे खाल्लेले आहेत पण रात्रीचा तो सांबारा उरलेला होता. सांबार पण खाल्लेलं होतं. त्यामुळे सर म्हणायला लागले असं काय येतं गुडगुड होतंय. उभा राहिला सर आज मी काय करू शकत नाही मला घरी जायचंय. म्हणजे तो परफॉर्मन्स बिघडलो. परफॉर्मन्स बिघडला आणि म्हणाला मला घरी जायचंय. नाही सर येणार आहे तुला इंग्लिशचं तुझ्याशिवाय तू फॉरेन सारखा जो बोलतोस की नाही फॉरेनर सारखा दुसऱ्या वर्गात कुणीच बोलू शकत नाही तूच बोलायचंय. तो म्हणलो ठीक आहे काय करू ठीक आहे सर थांबतो. 8:30 वाजले सर काय येईन वाटाणे पोटांचे मारामारी सुरू केल्याने आणि हळूहळू पोट असं एकदम नगारा झाल्याबरोबर म्हणतो आता सर मला आता जमणार नाही माझा कॅपॅसिटी संपलेला आहे मी घरी जाणार. अरे बाबा जा जरा 9 पर्यंत टायमिंग बघ नाही आले तर तुझा पोटात दुखते सर मला जाऊ द्या
थांब एक दी काय ते बोलून जा फॉरेनरचं मागाशी बोलत होता असते रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्सेशन असं काहीतरी ते बोलून जा रिलॅक्स. आणि झालं 9 वाजेपर्यंत सर आले नाही, हा गेला म्हणून मी सर थांबणार नाही आणि जो वाटेक लागलो आणि शाळेच्या एकदम गेटवर गेलो. गेटवर गेल्याबरोबर साहेब बुलेट घेऊन आले आणि बुलेटाचा आवाज ऐकल्याबरोबर पोटातले वाटाणे खटखट 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 बटाटे वाटाणे वाटावर बटाटे खटखट खटखट. त्यांनी बुलेट आणून बुवांच्या समोरच उभी केली आणि फटफट 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 एवढा तो बुलेटचा आवाज आणि पोटातले वाटाणे क्रॉस कनेक्शन. आणि अरे मुला 7वीचा वर्ग कुठे आहे? रिलॅक्सेशन रिलॅक्स मनाला काही टेन्शन घेऊ नका. हा जो पिवळा पट्टा दिसतोय त्याने सरळ जावा 7वीचा वर्गामध्ये. रिलॅक्स डोंट वरी बी हॅपी आय एम हिअर. रिलॅक्सेशन. मी उघडं झोपलोय बीचवर. मी सांगणार नाही होते तुझा तुम्ही पहिला तास शाळेतला माका तर उघडं झोपवलंच ना बीचवर नाही बोललं. आता काय सगळं सांगशी तुला सोडणार ना अजून मी. हा रिलॅक्स झाला झालं तिथून मग तो रिलॅक्स आहे ना म्हणून तो रिलॅक्सेशन करतोय बाकी काय नाही. बुवाने सांगितलं की संस्कृती ते चांगलं सांगितलं. मी ते चांगलं पण सांगता मधी मधी असो काही विषय नाही. जो भरपूर सांगू शकते सकाळपर्यंत सांगा पण कसं ते का पण काहीतरी लिमिट आहे पटकन आणि झटकन. बुवाने सांगितलं संस्कृती. आज आपण हे भजन पूजन नामस्मरण कीर्तन जे करतोय याचे खरे वारसदार जर कोण असतील तर छत्रपती शिवाजी महाराज. हे जर नसते तर आपल्याला या ठिकाणी कव्वाली म्हटली लागली असते नाही का. जमीन जरी आपली असली तरी खरे वारसदार छत्रपती शिवाजी महाराज. आता त्या 66 ला लोकांची जमणी गेली बरोबर. लोकांची जमणी गेले कोणाकोणाक 10 वर्ष कोणाचे कोपरा कुठे आहे काय कोणाक माहितीच नव्हता. जमणी तो पैसे योग लागल्या बरोबर योग लागले. माझी जमीन होती करोडो रुपये घेतले जमिनीचे पण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण या राज्यामध्ये आपण ताटमानेने वावरतोय. पण छत्रपती शिवाजी महाराज जे झाले मूळ मुद्दा काय मुद्दा सोडून जाऊच नाही. बुवाने सांगितलं नवविधी भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हणजे श्रवण करणे. जे अभिमन्यू आपल्या आईच्या गर्भामध्ये शिकला ते छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मातेच्या गर्भामध्ये शिकले. श्रवण भक्ती नवविधी मध्ये जी श्रवण भक्ती होती ती छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकली होती. केव्हा जिजाऊ मातेला डोहाळे लागले. एका दासीने जाऊन सांगितलं शहाजी महाराजांना की जिजाऊ मातेला डोहाळे लागले. शहाजी महाराज आनंदित झाले. शहाजी महाराज आनंदित झाले आणि म्हणाले काय ऐकतो आम्ही आनंदाची बातमी. संपूर्ण राज्यामध्ये मिठाई पाठवा. आणि घोड्यावरती बसून जिजाऊ मातेच्या महालाच्या बाहेर आले. जिजाऊ माता दारावरती उभ्या होत्या. शहाजी महाराजांना आनंदित बघून जिजाऊ माता लाजल्या गालावरती खळी पडली. शहाजी महाराज म्हणते काय ऐकलं आम्ही तुम्हाला डोहाळे लागले. साधे सुद्धा डोहाळे नाहीये. जिजाऊ माता म्हणते साधे सुद्धा डोहाळे नाहीये. माझे डोहाळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. आमटा चिमटा न. आता तसा का असला का 1 महिन्यामध्ये माहिती पडलं की फोन करणार बायको नवऱ्या आंबे गावतात का बघा चिचे चायनीज भेळ पाणीपुरी हाका नूडल्स. आता हे सगळं खाऊन मुलगा पण तसाच होणार ना. इकडे जाऊ का तिकडे जाऊ हाका नूडल्स. परिस्थिती आहे. संस्कार व्हावे लागतात. तो पोटा सुनत आला ना मम्मी मैं आ रहा हूँ पापा से कहना
अरे हिने क्या तो सीधा रहने का नहीं तो आने के बाद ठोक दूंगा. पोटात सुद्धा धमकी बापाची. संस्कार कसे असायला पाहिजे. जिजाऊ माता रामायण वाचायचे, महाभारत वाचायचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. नाहीतर आताचा म्हणजे जवळजवळ वर्ष झाला की पोरग्यात मोबाईल सुरू झालो. मोबाईल परत नाही पोरांना सगळ्या मोबाईल कॉम्प्युटर नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईच्या कार्यभामध्ये होते. जिजाऊ माता रामायण माता वाचायच्या, महाभारत वाचायच्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. शहाजी महाराज आनंदित झाले. जिजाऊ माता लाजल्या, गालावरती खरी पडली. म्हणाल्या माझे डोळे ऐकण्यासाठी तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. साधे सुधे डोळे नाहीये. उतरा घोड्याच्या खाली, सोडा लगा. शहाजी महाराज म्हणतात असले कसले डोळे. जिजाऊ माता म्हणताय उतरा घोड्याच्या खाली, सोडा लगा. त्या माझ्या हातामध्ये तलवार. शहाजी महाराज उतरले. जिजाऊ माता घोड्यावरती बसले. एका हातामध्ये लगाम घेतला, एका हातामध्ये तलवार घेतली आणि म्हणाल्या ऐका माझे डोळे. शेतकऱ्यांचं राज्य येणार, कष्टकऱ्यांचं राज्य येणार, जुलमगिरी संपणार, मुघलशाही संपणार, माझ्या आया बहिणींची अब्रू वाचणार. कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार. 350 वर्ष होऊन गेली तरी पण आपण आपल्या राजाचं कर्तृत्व आणि त्याच्या पराक्रमांच्या कहाण्यांन ऐकून आपण जगतो आणि आपल्याला छाती भरून येते. 350 वर्षापूर्वी आर्किटेक्ट नाही होतो, कोण नाही होतो. आर्किटेक्ट कुठे होते त्यावेळी. गड किल्ले बांधले, एवढे मोठे दगड वरती नेले कसे. दिल्लीला ताजमहाल बांधला. आता हे जे फिरतं बोनी मगाशी सांगल्यानी फॉरेनर इकडे तिकडे फिरतं. आपल्या राजाचं कर्तृत्व अमेरिकेने स्वीकार केलेलं आहे. व अमेरिकेने स्वीकार केलेलं आहे आपल्या राजाचं कर्तृत्व. आपल्या राजाची मॅनेजमेंट जी आहे ती अमेरिकेने सुद्धा स्वीकार केली. त्यांनी आपला घेतल्याने आणि तो त्यांचा कसा रिलॅक्सेशन घेऊन राहिलो. आता रिलॅक्स झालं असेल तर ये जाग्या. सांगण्याचं तात्पर्य प्रेमाचं प्रतीक म्हणून सगळे लग्न झाला की ताजमहल बघायला दिल्लीला जातात. कुठे जातात? दिल्लीला. अरे गड किल्ले दाखवा ना, आपले राजांचे गड किल्ले दाखवा. खरंच मर्द मावळे जन्माला येतील, दिल्ली जाणार तिकडे आणि त्या थडग्या दाखवणार. थडग्या ताजमहल थडग्या जातात. त्याच्या म्हणजे तिची आठवण म्हणून बांधलेला आता थडग्या. अरे ताजमहाल कोणी पण बांधू शकतो. ताजमहाल कोणी पण बांधू शकतो. बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो. शहाजहान काय केलं, परत असो ताजमहाल कोणी बांधता नाही म्हणून बांधणाऱ्याचे सगळ्या कारागिरांचे हातच छाटून टाकले म्हणून परत ताजमहाल निर्माण झाला नाही. ताजमहाल कोणी पण बांधू शकतो, बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो, पण प्रत्यक्ष पाण्यावर तरंगणारा जो सिंधुदुर्ग बांधतो त्याला आम्ही छत्रपती म्हणून मानतो. त्याला आम्ही छत्रपती म्हणून मानतो. त्याला आम्ही छत्रपती म्हणून मानतो. कसं बुवा बोला भरपूर येतात म्हणजे सकाळ कागदली बोलत राहा पण कसा किती बोलावं त्याका पण अर्थ एक एक जो तुटक तुटक वाईट आवड गिळत वाईट पेटी वाजवतो. फटाफट सांग ना, तुका झाला काय? तुका गेलो होय? तू झोपलो काय? सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही. सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही. मराठी असल्याचा अभिमान बाळगा. कारण नवजवान ऐक्यवर्धक मंडळाची मुलं कोणाच्या बापाला घाबरत नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही. अजून काहीतरी तो ट्रेनचा सांगत होतो ना, आता सांगतो आणि रूपकाकडे वळूया. ठीक आहे, गजरात बघूया मग. बुवा मगाशी म्हणत होतो ना की चाळतावर म्हणून, पण कसं आहे बुवा स्टँडर्ड केला वरती थोडस गाणं कठीण असतं.
मी का मोठेपणा सांगत नाही, पण एक प्रयत्न करतो. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हा भवसागर पार करायचा असेल तर मुखामध्ये स्त्रीचं नाम आलं पाहिजे. भवसागर हा पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरिनाममुखी ते घ्यावे, घ्यावे घ्यावे घ्यावे. भजनी तव असावे, हरिनाममुखी ते घ्यावे. भजनी तव असावे, हरिनाममुखी ते घ्यावे. भजनी तव असावे. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. गत जन्मीची भूल सापडे ओळखले का मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. रम्य ही स्वरगाऊनी लंका, रम्य ही स्वरगाऊनी लंका, रम्य ही स्वरगाऊनी तिच्या कीर्तीच्या सागर लहरी, तिच्या कीर्तीच्या
सुरत पियाती चिना दिसलाय सुरत पियाती चिना दिसलाय सुरत पियाती चिना दिसलाय हर हर उनकिया हर हर उनकिया सुरत पियाती चिना दिसलाय सुरत पियाती सुंदर विधान उभे विठेवरी देवरी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले मंगल कुंडले मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी तुझी
Thank you.